हाय, हॅलो, नमस्कार. मी विद्यारत्न अथर्व अवंतिका व्लॉगमध्ये आपले स्वागत करत आहे. आत्ता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. अथर्व शाळेत गेलेला आहे आणि तुम्हाला अवंतिका दाखवते. ही या पाही जाळीमध्ये झोपली. मच्छरदाणी लावलेली आहे, ह्यात ही झोपली. तिला किती आवाज दिला तरी ती काही उठत नाही आणि मच्छर चावते म्हणून ती जाळी लावलेली असती सारखी. हिला नाही चावत पण अथर्वला चावते जास्तच, त्याच्यामुळे ती जाळी लावली असती रात्री. हाय, हॅलो, या जेवायला. आज माझी फेवरेट भाजी आहे पत्ता गोबी. आज शाळेत जायचं नाही का? नाही जायचंय. मग टाइम झाला ना. 1ला जायचं. अच्छा, 1 वाजता असते का शाळा? जा. भाजी काय करते मग? हा, काय करणार? माझ्यावर आलं. हा, माझ्यावर आलं. काय? मी फक्त नुसती खाऊन घे. बघितलं का? पोळी संपली, पोळी आणणार नाही ती आता, फक्त भाजी खाते म्हणा. आवडते. पाणी दे. आहे आमचं मनी प्लांट. खूप मोठा रोप आहे ते. रोप नाही ते वेल असतो बरं. आणि तिकडे हे कोरफड. मम्मी बघ ना, आपलं तोंड किती बदललं. काय झालं? आपण ना, माझे पहिले अडलेले केस होते, नंतर तू कट केली तेव्हा मी किती गोरी दिसायचे. आता पण काळी झाली आणि तू बी काळी झाली. मग आता काय करायचं गोरं व्हायला? काही नाही. आपण ही वाली पावडर परत घ्यायची, ती पिंक वाली. ती अशी 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 रगडी घासायची. काय करायची? रगड अशी तोंडावर घासायची. रगडू घासल्यावर गोरं होते. सगळ्याला सांग. तुम्ही करा. काय? रगडू घासल्यावर गोरं होते. तुम्ही बी करा म्हणजे. आता शाळेत निघाली बरं अवंतिका. यापा, अशी पावडर लावायची तिला, मग रगडू अशी पावडर लावायला लागली. पुस पुस पुस. अशी अशी अशी. कर लवकर, पटपट आटप. मी टिफिन भरलेलं पर्यंत. गोरी झाली. इकडलं पुस ना, इकडलं पुस अशी. मम्मा, आपण किती काळ झालो. हो, मग गोरं होण्यासाठी काय करायचंय? पिंक वाली पावडर घ्यायची. ती पिंक वाली पावडरचा डब्बा नाही. अरे सॉरी. दाखवतो कोणती पावडर वापरायची. ही वाली वापरायची आणि ती लावायची अशी नुसती एकदम पांढरशी पटंकस अशी 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 अशी. मग गोरं होतंय का? हा. कुठली पावडर आहे ती? पाऊंडची नॅचरल ग्लो. आणि ही कुठली आहे? ती पण नॅचरल ग्लोच आहे. मग ही बी रगडू लावू शकतीस तू. नाही, हा नॅचरल ग्लो आहे. ही पिंक ग्लो आहे. अच्छा, बरं मग सगळ्यांना सांग. तुम्ही पण करा. रगड पावडर घासा. हा फोटो माझ्या ब्लॉगमध्ये पाहतात चाल, पण तो लांबनं पाहतात चाल. तर आज मी तुम्हाला जरा जवळून हा फोटो दाखवते. पहा किती सुंदर आहे हा फोटो. हे पाहिलं का? हे डायमंड असल्यासारखे आहेत बरं पूर्ण. हे नंतर हे पाय, हे क्रिस्टल
म्हणजे डायमंडही नाही, ते क्रिस्टल त्याला चिटकवले ते पूर्ण पहा. नंतर हे पहा, असा चेहरा कसा वाटतो एकदम पाहिल्यानंतर शांत. हे पहा, मेडिटेशनसाठी हे पॉईंटला पाहायचं आणि मग नंतर मेडिटेशन करायचं. एकदम मनाला प्रसन्न आणि शांत असं असल्यासारखं वाटतं. आणि असं मी रोज करते बरं, तर जरा असं फ्रेश दिवस जातो, मन एकदम शांत वाटतं. हे पहा, खाली पण पहा, हे क्रिस्टल पाहिले का? हे पहा, चिटकवलेले आहेत पूर्ण. आर्ट पहा कसं सुंदर आहे. हे ह्याला नाहीत, इकडे पहा, हे 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 आणि हा मला फोटो एवढा आवडला, कारण पाहताच मला तो आवडला होता फोटो. ज्यावेळेस मी आर्ट गॅलरीमध्ये गेलते ना त्यावेळेस तरी मग तो हा मी घेतला, कारण हा मेडिटेशनसाठी खास फोटो आहे म्हणून. ह्या पॉईंटला पाहिलं ना, मी दररोज ह्या पॉईंटला पाहते आणि मग असे शांत डोळे हे वाटते, मेडिटेशनला बसते मग मी, तर असं मस्त वाटतं. आत्ता मी दळण करत आहे ज्वारीचं, आणि काल आणलं होतं आपण गव्हाचं. आणि ब्लॉकमध्ये दाखवताना तो गेला आणि लगेच आला, पण तुम्हाला वाटलं तो दळण घेऊन आला की नाही, पण त्यानं दळण आणायला गेला होता. गव्हाचं दळण होतं आणि आज ज्वारीचं आहे. आणि आपल्या घरची ज्वारी आहे, तुम्हाला दाखवते. या या, हे पहा, हे आपल्या घरची ज्वारी आहे, छान आहे. आणि तुम्हाला आज मी ज्वारीची भाकरी पण करून दाखवणार आहे, कशी मस्त, आणि तिचे फायदेही सांगणार आहे. तर आपण नंतरनी भाकरी बनवल्यावर बघूया. हे पहा, काळीताई तिरुपतीला गेल्या होत्या आणि सगळ्यांना गिफ्ट घेऊन आलेत. तर मला त्यांनी हा छानसा असा नेकलेस आणलेला आहे, तो मी घेतला आता माझ्या साडीवर मॅचिंग म्हणून. आणि काळीताई आता तयार व्हायला लागलेत, तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवू. तोपर्यंत दिला होता ना, या काळीताई आहेत आणि आता ह्या हळदी कुंकासाठी बाहेर तयार होऊन चाललेत. पहा, आणि कसा वाटतो तुम्हाला हा त्यांचा मेकअप, तेही कमेंटमध्ये सांगा. साडी पहा किती सुंदर, आणि त्या साडी खूपच सुंदर नेसतात. त्यांची साडी खूपच सुंदर नेसलेली असते पहा, आणि त्यांच्यावर कुठलीही साडी खूप छान वाटते. हा पूर्ण मॅचिंग केले आहे पहा, नेकलेस पहा, बांगड्या, आणि हा पहा पूर्ण लुक. हे पहा, काळीताईंनी भारतीताईंना पण हे गिफ्ट आणले, पाहू शकता तुम्ही. त्यांनी पूर्ण गल्लीतल्या बायकांना गिफ्ट आणले बरं. आणि हा सुवर्णाताईला काळीताईंनी हा एक आणलेला आहे, हा सुंदर असा ब्लॅकमध्ये आहे. पहा कसा छान वाटतो. छान वाटतो का ते कमेंटमध्ये सांगा. हा भारतीताईला आणलेला आहे, याचा कलर थोडा पिंक आहे, गोल्डन पिंक. आणि हा कसा वाटतो तेही कमेंटमध्ये. ताई तयार अशा झालेल्या आहेत, आणि त्या आता हळदी कुंकासाठी प्रोग्राम आहे, तिकडे चाललेले आहेत. हे पहा, एकदम खास वाटायलेत. मी माझ्या फ्रेंडच्या घरी हळदी कुंकासाठी चाललेले आहे. आणि हे पाही, अशी साडी मी घातलेली आहे पिंक कलरची, आणि ही फक्त 500 रुपयामध्ये साडी घेतली. पण हिचा ब्लाऊज पहा, हे पहा छान शिवलंय असं मस्त. आणि मग आता तिथे जर शूट करता आलं माझ्या फ्रेंडच्या घरी तर मी करेन, पण जर गर्दी असेल तर मग नाही करणार आहे. चला जाऊयात. अशी रांगोळी काढली आहे बघा. मी माझ्या फ्रेंडच्या घरी आलेले आहे आणि त्यांनी ही खूपच छान असं डेकोरेशन केलेलं आहे, पाहिलं का? ओके. आणि आता ह्या दोघींना दाखवते एकदा मी. ह्या दोघी जावा आहेत
त्या मोठ्या आहेत आणि ह्या लहान आहेत आणि त्यांची क्यूटसी मुलगी रुही. मित्रांनो, माझा अभ्यास झालेला आहे आणि मम्मी बाहेर गेली हळदी कुंकाला. तर आता मी ब्लॉग एंड करत आहे. माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.